सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, निष्ठावंत कार्यकर्त्याची गळचेपी आणि आयाराम गायारामांचे राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे. मित्रांनो, आज मी त्याच संवेदनशील विषयावरती आपल्याशी चर्चा करणार आहे. त्या विषयावरती आज आपल्याला बोलायचं आहे. ज्या विषयावरती बोलायला अनेक जण घाबरतात का आणि कशासाठी माहिती नाही. आज प्रत्येक पक्षामध्ये तुम्ही जर पाहताल तर एकच वास्तव आहे. निष्ठावंत कार्यकर्ता हा दुर्लक्षित केला जातोय आणि आयाराम गायारामांचा सन्मान केला जातोय, स्वागत केलं जातंय. मित्रांनो, ज्यांनी पक्षासाठी आपलं आयुष्य वेचलं, आयुष्य झोकून दिलं, ज्यांनी आंदोलनं केली, वेळी प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या काट्या खाल्ल्या, ज्यांनी गावोगावी पक्षाचा विचार पोचवला, घराघरात कार्यकर्ता तयार केला, ते आज कुठे आहेत? हा प्रश्न आपण आत्ता मनाला विचारला पाहिजे. ते आज गेटच्या बाहेर उभे आहेत, लाईनीमध्ये उभे आहेत का? त्यांच्यावरती हे वेळ आली ह्याचा विचार झाला पाहिजे. मित्रांनो, कार्यकर्ता म्हणजे कोण असतो? तो पोस्टरसाठी चेहरा बिलकुल नसतो. तो निवडणुकीपुरता वापरायचा मजूर तर बिलकुल नाही. तो आहे संघर्षाचा जिवंत उदाहरण, जिवंत प्रतीक. पण आज तोच घवातनं खडा उचलल्यासारखा बाजूला केला जातो. पण आज त्याच कार्यकर्त्याला सांगितलं जातं, थांब थांब, तुझी सुद्धा वेळ येईल. वरून निर्णय आहे. आत्ता परिस्थिती आवाक्याबाहेर गेलेली आहे. पैसा, पद, पक्षांतर, निष्ठा, संघर्ष, बलिदान यांना मला सांगा, आज काही किंमत उरली का? बोला ना. आज त्यांना काही किंमत उरली का? त्यांची किंमत शून्य झाली आहे. आज जो पक्ष बदलतो तो एका रात्रीत नेता होतो आणि जो पक्षाशी प्रामाणिक असतो, एकनिष्ठ असतो, जो पक्षासाठी आयुष्यभर कार्यकर्ताच राहतो. ही लोकशाही आहे की सरळ सरळ फसवणूक आहे? हे आता कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, त्यांच्या सुद्धा ध्यानात आले पाहिजे. मित्रांनो, आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय, त्याला प्रश्न पडतोय, आम्ही रस्त्यावरती का उतरलोय? आंदोलनं का केली? तुरुंगवास का भोगला? जर शेवटी तिकीट, पद, मान हे सगळं आयाराम गयारामांनाच मिळणार असेल तर मग त्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा नेमका दोष काय? आज कार्यकर्त्याची गळचेपी फक्त आर्थिक नाही, ती मानसिक सुद्धा आहे. बरोबर आहे ना? ती राजकीय सुद्धा आहे. ती विचारांची हत्या आहे. कार्यकर्ता फक्त घोषणा देण्यापुरताच मर्यादित ठेवायचा आहे का? हा शब्द आज नेत्यांना कार्यकर्ता विचारतोय. मी ठाम शब्दात तुम्हाला सांगतो, कार्यकर्त्याला गृहीत बिलकुल धरू नका. नेत्या हो, तुम्ही संघर्षाची थट्टा करू नका. निष्ठेला कमजोरी तर बिलकुल समजू नका. नेत्यांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घेतली पाहिजे. पक्ष आयाराम गयारामांनी मोठे होत नाहीत. पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच उभे केलेले असतात. आज जर कार्यकर्ता मित्रहो गप्प राहिला, तो हरलेला बिलकुल नाही. तो संयम बाळगतो. पण हा संयम कधी सुटेल हे सांगता येत नाही. तो कार्यकर्ता इतिहास बदलू शकतो, एवढं मात्र नक्की आहे. पक्षाची, संघटनेची धुरा ही कार्यकर्त्याच्या खांद्यावरती असते. म्हणून निष्ठावंत कार्यकर्त्याला जपणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचं आहे. कार्यकर्त्याच्या बलिदानातून, कार्यकर्त्याने दिलेल्या वेळेतून, कार्यकर्त्यांनी गाळलेल्या घामातून पक्ष उभा राहिलेला असतो. म्हणून निष्ठावंत कार्यकर्त्याची थट्टा व्हायला नको, एवढं मात्र नक्की विचार जरूर झाला पाहिजे. जो कार्यकर्ता प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे, त्याचा विचार राज्यकर्त्यांनी किंवा वरिष्ठांनी जरूर केला पाहिजे.
या व्हिडिओविषयी तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.